प्रश्न विचारला. महाराज तुम्ही असं म्हणता, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासे शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेद म्हणतोय भगवंताचं चिंतन कर, ठीक आहे. सर्व शास्त्रांचा अंती हाची निर्धार, सर्व शास्त्राचा विचार अंती इतुकाची निर्धार. भगवंताच्या नामच चाललंय. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटवेल. नाम गाऊ नाम द्याऊ, नाम विठोबासी वाहू. नामदेवराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. नाथ महाराज म्हणतात तुम्ही काय करा, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खीद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. नाथ महाराज नामचिंतन करायला सांगतात, नामदेव महाराज नामचिंतन करायला सांगतात, तुकाराम महाराज नामचिंतन करायला सांगतात. नामदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आरंभी आवडी आदरे आली राम, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हेही तुम्ही असं म्हणता. पुन्हा भगवान परमात्मा सुद्धा म्हणतोय, सततम कीर्तयंतो माम यतम तस्य दृढव्रतः नमश्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्तोपासते. कीर्तनाचे नटनाचे नासले व्यवसाय प्राचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. हे मदमा उकळा नेली, कीर्ती ठाया वरुणी उठविली. किंवा इम म्हणे कवनात यमावे, दम म्हणे कवनाती दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दुसरो कादाशी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, या नामाची निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, ज्याचे वाचे माझे अलाप. दृष्टी भोगे जयाची माझीच रूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे. ज्याचे वाचे पुढा भोजे, नाम नाचतासे माझे. जे जन्म सहस्रवरी ओळखीचे, एक वेळा नामपर्यंतच्या कितीतरी ओळ्या. महाराज सांगते, जर भगवंताच्या नामाने एवढी श्रेष्ठता आहे, सगळ्यांनी एकमुखाने प्रतिपादन करावं. शास्त्राने, वेदाने, श्रुतीने, देवाने, संताने सगळ्यांनी एकमुखाने प्रतिपादन करावं की कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी सांगावं. भगवंताचं नाम जर सगळेच घ्यायला सांगतात, त्या नामाने काय होईल? मग महाराज सांगतात, करील ते काय नोहे. महाराज हे जसं आहे ना, तसं काय नोही केले चिंतिता विठ्ठलाने काय होणार नाही, ते सगळं कर. ऐकलं ना? मग काय करील? तरते तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भूतकाळात तरले, वर्तमान काळात तरतायत आणि भविष्य काळात सुद्धा करतील. काय करणार नाही नामस्मरण? नामस्मरण तो भगवान परमात्मा, त्याचं चिंतन केल्यानंतर काय करणार नाही? माणसाला त्या स्थितीपर्यंत, त्या अवस्थेपर्यंत पोहोचवतो. श्री गुरु जोग महाराज, जोग महाराजांच्या मातोश्रीचं नाव सरस्वतीबाई आणि जोग महाराजांच्या वडिलांचं नाव आता लक्षात येत नाही. ते तोंड समोर आहे पण नाही आठवायचं. विठ्ठल असू द्या. अशा त्या मातेच्या पोटी क्षीरा जन्माला आला. त्या कालामध्ये 1967 साली एक अलौकिक दिव्य आणि भव्य असा हिरा जन्माला आला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता नरसोपंत, त्यांच्या वडिलांचं नाव नरसोपंत आणि आईचं नाव सरस्वती माता. धन्य ते आई बाप ज्यांच्या कुशी जन्मले, त्यांच्या कुशीमध्ये जोग महाराजांसारखी व्यक्ती निर्माण झाली, जन्माला आली. जोग महाराजांचं पूर्वपुण्य काय माहित नाही. ऐका,
ज्ञानोबा वर्णन करतात, तैसी दसेची वाट न पाहता वैसेच्या गावी न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट पुढे आणि सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. हे विद्वान माणसाचं लक्षण आहे. ज्ञानोबा आपल्या नाथांचं निवृत्तीनाथांचं आणि त्यांचं वर्णन करतात. मोटकी देहाकृती मोठे. अरे सूर्यनारायण उगवत असताना सूर्यनारायण उगवायच्या अगोदर त्याचा प्रकाश पुढे येतो, म्हणून तांबडं फुटला आपण म्हणतो. पूर्वीची भाषा आहे, पहाड झाली तांबडं फुटलं, त्याचा प्रकाश पुढे येतो आणि नंतर सूर्यनारायण भगवान होतात. तसं श्री गुरु जोग महाराज जन्माला यायच्या अगोदर त्यांचं ज्ञान पुढं प्रगट झालं. कारण त्यांना मुळातच पैलवानकीची फार वेळ होती. पैलवान होते, त्यांचा घराणाच पैलवान होता. त्यांना 4 भाऊ होते. थोरले जे होते ते भगवंत, 2 नंबर होते ते गणपतराव, त्याला गोपाळराव म्हणायचे, 3 नंबर होते ते पांडोबा आणि 4 नंबर होते विष्णुपंत जोग महाराज. महाराजांच्या जीवनामध्ये जोग मी सांगतोय काय हे केले चिंता विठ्ठलाच्या बद्दल बोलतोय. जोग महाराजांनी पैलवान पेशामध्ये असताना कोणत्याही पैलवानाचं, कारण पांडोबा महाराज पुण्यातल्या नगरकर तालिमीचे वस्ताद होते. पांडोबा महाराज त्यांचे वडील अवघ 32 वर्ष जीवन जगले आणि पांडोबा महाराज त्यावेळेला तिथले वस्ताद असताना एखाद्या पोरांची कुस्ती लागली त्यांच्या तालमीतल्यांची की ते काय करायचे, त्याला उचलायचा आणि आळंदीला आणायचा आणि ज्ञानोबरायांच्या चरणावरती ठेवायचा. बघ, कुस्ती जिंकली पाहिजे. माणसाने आपल्या जीवनातली कुस्ती जिंकली पाहिजे. जे त्रेजय ज्ञानोबरायांची फार गोड होईल 9व्या अध्यायामध्ये. सकल इंद्रियावर ताबा, सगळ्या इंद्रियाला जिंकून मन ताब्यात ज्याचं आहे, ज्याने मन जिंकलं त्याचं जीवन सफल झालं. ज्याला इंद्रिय आणि मन जिंकता आलं नाही त्याचं जीवन असफल झालं. म्हणून माणसाने आपली इंद्रिय जिंकावे, कामापासून दूर जावं, क्रोधापासून दूर जावं, लोभापासून दूर जावं, मद मत्सरापासून विकारापासून दूर जावं आणि निर्विकार जीवन जगावं. जोग महाराज निर्विकार जीवन जगत होते. पांडवा महाराजांनी तिकडे ते आळंदीला पैलवान नेला की जोग महाराज त्यांच्या बरोबर जायचे आणि तिथं गेले की माऊलीचं दर्शन घ्यायचे. परिणाम असा झाला त्यांना माऊलीचा साक्षात्कार झाला आणि जिज्ञासू वृत्तीतून डायरेक्ट साधक अवस्थेमध्ये महाराज पोहोचले आणि साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेमध्ये पोहोचले. त्यांना कुठं गुरु करावं लागलं नाही, कुठं ज्ञान प्राप्ती करावी लागली नाही, काही नाही. त्याचं कारण उपजताच ज्ञानी आणि त्या ज्ञानाचा परिणाम असा झाला, महाराज त्यांचं वक्तृत्व इतकं श्रेष्ठ होतं ते परखड शब्दात बोलायचे. शाहू महाराजांना सुद्धा कीर्तनला गेल्यानंतर बोलले होते, अरे शाहू, हा कीर्तनाचा मंडप आहे वारकऱ्याच्या आणि इथं तू गाद्या टाकल्या, इथं तू तक्के लावले, ही काय राजेशाही ताट आहे, मी कीर्तन करणार नाही. शाहू महाराजांना आणि मग राजे शाहू महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही म्हणाल तसं आम्ही व्यवस्था करू, पण कीर्तन करा. शाहू महाराजांचं सांगतोय मी त्यावेळेला. एकदा प्रसंग आहे, मुंबईला काही गुजराती माणसांनी 108 सत्यनारायण केले आणि त्या सत्यनारायणाची सांगता म्हणून जोग महाराजांचं कीर्तन ठेवायचे. आता कारण ते प्रसिद्ध होते जोग महाराज कीर्तन, त्यांचं कीर्तन ठेवायचे. ज्यांना कळाले त्यांना कळाले, प्रसिद्धी त्यांना. जोग महाराज किती अधिकार आहे, तुकोबरायांचा किती अधिकार आहे, ज्ञानोबरायांचा किती अधिकार आहे, मोठे बाबाचा किती अधिकार आहे, बंकट स्वामीचा किती अधिकार आहे, सोनपंत दांडेकरांचा किती अधिकार आहे, लक्ष्मण बाबू इगतपुरीकरांचा किती अधिकार आहे, मारुती बाबा गुरवांचा किती अधिकार आहे, मारुती बाबा कुरेकरांचा किती अधिकार आहे, विठ्ठल बाबा गुलेंचा किती अधिकार आहे, त्याच ठिकाणी वैद्य बाबांचा किती अधिकार आहे, मोठे बाबा चौधरी विठ्ठल बाबा चौधरींचा किती अधिकार आहे. अहो हे कळण्याकरता, हे करण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, हरिचा मैमान देईला करून, हरिचा मैमान देईला करून.
आपण तरीच महिमान येईल कळो. एखाद्याचं महिमान करण्याकरता आपण स्वतः तसं व्हावं लागतं. हनुमंतरायाचं महिमान कळेल तर त्यांचे गुण अंगीकारावे लागतात. तुकोबरायांचा महिमान कळायचा असेल तर तुकोबरायांचे गुण अंगीकारावे लागतात. छत्रपती शिवाजी राजे जर कळायचे असतील तर त्यांचे गुण अंगीकारावे लागतात. संभाजीराजांचे गुण अंगीकारल्याशिवाय संभाजीराजे कळणार नाहीत. तसं संतांचे गुण अंगीकारल्याशिवाय कळणार नाही कळणार. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. अरे गाय म्हैस आणि कामधेनू जमीन आसमानचा फरक आहे. कामधेनू ती कामधेनू आहे. साधारण वृक्ष आणि कल्पवृक्ष जमीन आसमानचा फरक आहे. कल्पवृक्ष जे कल्पना कराल ते देणार, तसं ती थोडी देणार आहे दुसरा वृक्ष. कामधेनू तुम्ही काय इच्छा कराल, कामना कराल ते देतात. चिंतामणी तुम्ही जे काय कराल ते दे. काय अडचण आहे का बाबा? अडचण आहे का काही? पण करा वाटलं तर बेटे विठ्ठल विठ्ठल फुलवीत होते. मला कंटाळा आलाय. तू बस विठ्ठल भगवत चिंतनाने, भगवंताच्या नामस्मरणाने श्री गुरु जोग महाराज ज्यावेळा सिद्ध अवस्थेला पोहोचले, त्यांची अवस्था ते कीर्तन करत असताना, नामस्मरण करत असताना, भगवंताचं चिंतन करत असताना, फडतरे त्या चौकामध्ये त्यांचं ते वाडा आहे. त्या वाड्यात एक अशी खोली होती. सकाळी पहाटे उठले ना ते 4 वाजता, स्नान वगैरे झालं, भरली, आंघोळ केली, गार पाणी करायचे, गरम पाणी नाही, आणि केले की ते आपलं काही नाश्ता वेष्टा त्या खोलीत जाऊन बसायचे. पण ते खोलीत काय करतात हे कोणाला माहित नव्हतं. बरं, विचारण्याची कोणाची ताकद नाही महाराज. कोण विचारणार महाराजाला तुम्ही काय करता? हो, मी एक सांगतो आहे का, त्यांचा बाणेदारपणा असा होता. 108 तिथं सत्यनारायण केले, त्यांचं कीर्तन ठेवायला ती लोक घाबरायला लागली. महाराजांना विचारावं कसं? कोण अधिकारच तेवढा होता जोग महाराजांचा. ते गेले लोकमान्य टिळकांकडे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक फार श्रेष्ठ व्यक्ती होती, समाजातली अधिकार संपन्न व्यक्ती. या लोकांना वाटलं, लोकमान्यकडे गेले आणि लोकमान्य टिळकांना त्यांनी प्रश्न केला, महाराज आम्हाला जोग महाराजांचं कीर्तन करायचंय, तुमचे अतिशय मित्र आहेत ते चांगले, मग तुम्ही सांगा, ते कीर्तन घेतील, हरकत नाही. मग जोग महाराजांनी कीर्तन घ्यावं म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांना चिठ्ठी दिली की हे माझ्याकडे आले होते आणि त्यांना तुमची फार इच्छा आहे कीर्तन करण्याची, त्यांना तुम्ही तारीख द्या. येते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. अशी चिठ्ठी पाठवली. ते चिठ्ठी घेऊन आले ना सगळे, मुंबईचे ते मारुती मंडळी सगळे आले. जोग महाराजांकडे दिली. जोग महाराजांना प्रणाम केला, त्यांना दर्शन घेतलं आणि जोग महाराजांना म्हणले, महाराज आमच्याकडे असं असे सगळी पूर्व कल्पना दिली, तुमची आम्हाला तारीख पाहिजे. जोग महाराज गप बसले. ते म्हणले, अहो लोकमान्य टिळकांनी सांगितले म्हणून चिठ्ठी पुढे गेले. ते म्हणाले, बघा त्यांचा बाणेदारपणा. खास मित्र होते लोकमान्य टिळकांचे, तरी ते म्हणले, मी लोकमान्याचं ऐकत नाही, मी देवमान्य आणि संत मान्यांचं ऐकतो. विठ्ठल काही क्षेत्रामधले अधिकार ते मोठेच असतात. काही क्षेत्रातले अधिकार मोठे असतात. मोठी माणसं मोठेच असतात. संपत्तीच्या जोरावर त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न कधीही करायचा नाही. एका मरोड्याने 2 लाखाची थैली महाराजांकडे आणून दिली आणि जोग महाराजांना म्हणले, चांगल्या सत्कार्याला वापरा. ते म्हणले, उचल थैलीचा, तुझ्या पैशासाठी मी भोकलेलो नाही, हे 2 लाख तूच चांगल्या कार्याला खर्च कर म्हणजे तुला कळेल. लक्षात आलं? याला बाणेदारपणा म्हणतात. ते कोणाचे अशी लाची उचपत असे त्यासला विचार नव्हता. जोग महाराजांनी ते कीर्तन घेतलं नाही, हे त्यांच्या शब्दातली स्पष्टोक्ती आहे. त्यांची फार अधिकार मोठा होता. त्याचा परिणाम असा झाला, जोग महाराजांनी कीर्तन करावेत. एकदा साताऱ्याची मंडळी आली. मागाशी मी महाराजाला म्हटलं, ते म्हणले पाऊस आला तर. म्हणलं पाऊस येणारच नाही माझ्या कीर्तनात. सर बोलून गेलो. मग जोग महाराजांचं उदाहरण देतो. सातारामध्ये मरेड नावाचं गाव आहे आणि मरेड नावाच्या गावामध्ये जोग महाराजांचं कीर्तन होतं. हजारो पब्लिक पुढे कीर्तनाला थांबले आणि जोग महाराज कीर्तनाला उभे राहिले. रामकृष्णाने भजन झालं, अभंग झाला आणि आता चालू करणार, बोलायला चालू करणार. केवढ्यात पावसाच्या गर्जनात पाऊस येऊ लागला. हजारो लोक बसलेली चलबिचल झाली. त्यांचं ध्यान भंगलं आणि ती लोक उठून जाऊ लागली. जोग महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, अजिबात कुणी उठायचं नाही, कुणी उठायचं नाही.
आणि पावसात सभा होती मग कीर्तन होणार नाही का? जोग महाराज होते. जोग महाराजांनी सांगितलं, मेघराजा माझं कीर्तन चालू आहे, अजिबात व्यक्ती आणायचं नाही. भजनी विकसे पतीची पै मरण न जावा एक क्षण वाया. महाराज तिथली आख्यायिका अशी, तो चमत्कार असा आहे, आजूबाजूला सगळीकडे धो पाऊस पडला, कृष्णा नदी दोन्ही थड्या भरून वाहू लागली, पण जोग महाराज जिथं कीर्तन करत होते त्या परिसरात पावसाचा एक थेंबही पडला नाही कीर्तन होईपर्यंत. चमत्कार नाही का? वाचा सिद्धी प्राप्त होण्याकरता, हे सामर्थ्य प्राप्त होण्याकरता अधिकार लागतो, आणि ते अधिकार वाणी जोग महाराजांची होते. ऐका, त्याचा परिणाम भगवंताच्या चिंतनाचा. दिनरजनी हाच धरला गोविंदाचे पवाडे, गोविंदासनी गोविंद शेनी, गोविंद त्यामणी बैसलासे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी सुसुप्ती पांडुरंग, अखंड भगवंत माझी मत झाली अनावरवाच्या, चंदया नामाचा घेतलासे. अखंड भगवंताचं चिंतन चालू होतं, त्याचा परिणाम जो श्री गुरु जोग महाराजांना 55 वर्षाचं वय आसपास गेले, आणि 55 वर्षाचं वय त्यांचा मृत्यू त्यांना समजला महाराजांनी. त्यांनी सोनोपंत दांडेकर मामा त्यांचे पट्ट शिष्य त्यांना बोलवलं, म्हणजे अरे मला वाटते आता उद्या मी जाणार आहे. महाराजांना बोलवलं. त्यावेळेला लक्ष्मण बुवा पुरीकर आणि दांडेकर मामा त्यांच्या सेवेकरता होते. प्राचार्य, उच्च शिक्षित, विद्याविभूषित असणारे प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा, हो, तुरुंगात जाऊन त्यांना ज्ञान शिकवावं. मामांनीच दहाव्याची प्रवचन नदीला आणली. विठ्ठल मला एकाने विचारलं, महाराज दहाव्याला प्रवचन नदीला आणण्याचं काय कारण? मंदिर असताना. त्याला सांगितलं, अरे ते मंदिरात नसतो, कीर्तनाला नसतो, प्रवचनाला नसतो, ते निदान दहाव्याला असतो. त्याच्या करता विठ्ठल मी सांगतोय. मग महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना बोलावलंय. सोनोपंत बाबा आले. त्यावेळेला गाड्या घोड्या नव्हत्या, त्यावेळेला त्या बग्ग्या होत्या. 4 घोडे झुकले, ती बग्गी काढली रात्रीचीच, आणि बग्गी घेऊन आले तर पहाटे 4 वाजता 4:30 पावणे 5च्या टायमाला इंद्रायणीच्या त्या दगडी पुलावर गेले. दगडी पूल, आणि त्या पुलावरती ती बग्गीचा आवाज येऊ लागला, खडखड. महाराजांनी विचारला, आळंदी आली काय? सांगू लागले त्यांना, आळंदी आली काय? सोनोपंतांनी सांगितलं, महाराज आळंदी आली. बस कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती. हो, तुका म्हणे काळ आता करून शके बोल, तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती. महाराज आळंदीत आले काळाबरोबर. त्यांची अनेक प्रकारच्या शिष्यांनी गर्दी केली दर्शन घ्यायला, महाराजांच्या दर्शनाकरता. महाराजांनी सांगितलं, एकाने थांबायचं नाही, सगळे निघाले जायचे. आणि सोनोपंत दांडेकर मामाला सांगितलं, जा पाणी घेऊन या, इंद्रायणीचं तीर्थ आणा. इंद्रायणीचं तीर्थ आणलं, ज्ञानोबरायांच्या समाधीवर टाकलं, समाधीचं आंघोळ घातली, त्या समाधीचं तीर्थ घेतलं आणि त्यांना तीर्थ नेऊन दिलं. जोग महाराजांनी ते तीर्थ घेतलं आणि प्राशन केलं. आणि घासवाली धर्मशाळा होती त्यावेळेला, तिथे महाराज उतरायचे. महाराजांच्या एका बाजूला माऊलीची मूर्ती, एका बाजूला पांडुरंगाची मूर्ती, उत्तरेकडे तोंड केलं आणि साधना करायला सुरुवात केली, नामाची साधना. आणि नाम साधनेमध्ये शेवटची वेळ आली, शेवटची. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भाव व्याती नाश यत्र संशयः. अंतकाली नाम ज्याचे आले मुखा तयाच्या सुखा पार नाही. ही जीवनभर नामाची केवली साधना फलद्रूप झाली. महाराज भगवंताचं चिंतन करीत असताना, नामस्मरण करीत असताना सेवनचा गट केला. सोनोपंत मामाला सांगितलं, मी जातो, आणि डोळे लावले आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. पुंडलिक महाराज परिपाही विजय शुद्धांगी, तसं काही नव्हे केली का चिंतिता विठ्ठले. काय करणार नाही विठ्ठल, त्याच्या स्वरूपात त्यांना प्राप्त करून घेतलं. ही भगवंताची साधना, नामाची साधना माणसाच्या जीवनात असली पाहिजे. लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. सगळेच म्हणतात नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण करीत असताना, नामचिंतन करत असताना, ऐका, त्याचं फल मिळत असतं.
त्याचं काय असतं? मग नामस्मरण केलं की फळ मिळेल. ठीक आहे, जसं गंगेत स्नान केलं, चंद्रभागेत स्नान केलं तर काय होईल? चंद्रभागेत स्नान केल्यासारखं होईल. तीर्थयात्रा केलं तर काय होईल? तीर्थयात्रा केल्यासारखं होईल. तसं नामस्मरण घेतल्यानंतर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. सर्व साधनांचे सार फल काय? भवसिंधू उतरी पार. नाम ही साधना अशी आहे. नामनोसी यावती शक्ती आपण रही तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापासी चारी मुक्ती सत्यजान विदेहा. फार गोड नाथ महाराज बोलतात. नाथ महाराज म्हणतात नामस्मरणाची जेवढी ताकद आहे तेवढं जगात दुसरं पापच नाही, दुसरं पाप नाही. नामस्मरणाची ताकद लोक महाराजांकडे होती. एकदा नाशिकला गेले आणि नाशिकला रामकुंडावर तिथे स्नानाला गेले. स्नान करीत असताना तिथे एक वैद्य आला आणि त्या वैद्याने चालू केलं ना, पापोहम पाप कर्माणम पापात्मा पाप संभव. जोग महाराज म्हणले हो भटजी हे काय? अरे कशाला म्हणतो? माझ्या जीवनात मी कधी पापच केलं नाही, हे कशाला बोलतो? इतकी माणसाची काय असावं लागते? आता कॉन्फिडन्स इतका असावा लागतो माणसाचा की ते आपण जर पापच केलं नाही, एवढी निष्ठा, पापच केलं नाही, हो इतका आत्मविश्वास आपल्याला आहे का? आपल्याला आहे नाही. कुठं नाही कुठं थोडंफार पाप झालेलंच आहे बुवा. विठ्ठल भगवंताचं नाम एक असं आहे की ते सगळ्या साधनातलं सार आहे. सगळी साधन योग यागाधिक सगळ्या साधनातलं सार भगवंताचं नाम आहे. सगळ्या रसातला रस सार भगवंताचं नाम आहे. सगळ्या रसातला रस सार भगवंताचं नाम आहे. संसारातलं सार भगवंताचं नाम आहे. आपण दुसरं चरण आहे विठ्ठल विठ्ठल सगळ्या साधनातलं भगवंताचं नामस्मरण हे सार आहे. आणि त्याच्यामुळं माणसाने कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वर अधिकार सकळाशी ती आहे अधिकार, सगळ्याला त्याचा अधिकार आहे. मग ब्राह्मण असेल, क्षेत्र असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, राजा असेल, रंक असेल, स्त्री असेल, बालक असेल, विधवा असेल, कोणी असू द्या, भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता काळही नाही, वेळही नाही, उच्च निचय नाही, कुणी नाही. अखंड भगवंताचं नामस्मरण करावं. सुखे सेवो
नाम सदा काय होईल तेने लोहे बाधा काळ माची भगवंताच्या नामाने बंद जातो मोक्ष मिळतो भगवंताच्या नामस्मरणाने पाप जातं पुण्य प्राप्त होतं भगवंताच्या नामस्मरणाने त्या ठिकाणी अनिष्टाची निवृत्ती होते इष्ट प्राप्ती होते भगवंताचं नाम घेतल्यानंतर सगळं दुःखाची निवृत्ती होते परमानंदाची प्राप्ती होते कारण नाम मंगलदायिक आहे नामाचे गुण आहे नाम हे मंगल स्वरूप आहे म्हणजे मंगलदायिक आहे नाम हे नित्य स्वरूप आहे नाम फलस्वरूप जे आहे ती मोक्ष प्राप्ती करून देणारं भगवंताचं नाम आहे म्हणजे जिथं मंगल रूपत आहे जिथं मोक्ष रूपत आहे जिथं नित्य रूपत आहे जिथं परिपूर्णता आहे ते भगवंताचं नाम आहे म्हणून चिंतन करीत असताना दोन प्रकारच्या चिंतनात एक व्यावहारिक चिंतन आहे एक पारमार्थिक चिंतन आहे व्यावहारिक चिंतन म्हणजे संसारातलं केलेलं चिंतन ते निरर्थक चिंतन होतं त्याच्यात फल नाही एरवी तरी पंडूसुद्धा त्याला रुखही नाही काही नाही त्याला फलही नाही आणि फुलही नाही हो संसारच तसा आहे कसा त्याला फलही नाही आणि फुलही नाही तो नित्य बदलत राहतो संसारात इति संसार हा त्याच्यातली दुःख काही कमी होत नाही दुःख मांडवडी आया संसार सुखाचा विचार नाही कुठे म्हणून ज्याच्यात सार आहे सार 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 नाम तुझे सार विठोबा म्हणून शुद्ध पाणी जपत आहे वारंवार भगवंताचं नाम सार आहे भगवंताचं नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे ते नित्य आणि सत्य आहे म्हणून त्याचं चिंतन करावं पुन्हा महाराज असं सांगतायत काय त्याचं फल आहे तर मग भवसागरातून माणसाला मुक्ती प्राप्त होते हे सांगितल्यानंतर महाराज जर भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताचं चिंतन केलं तर आम्हाला समजण्यासारखं ते कशासारखं होईल अभंगाचं तिसरं चरण विचारलं लोकांनी महाराज जर तुम्ही अशा प्रतिप्रश्नाचं उत्तर देताय काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व काही करील ठीक आहे सगळ्या साधनातलं सार भगवंताचं नामस्मरण आहे सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार पण आम्हाला समजण्यासारखं सर्व साधनाचं सार म्हणजे काय त्याने काय होईल तर महाराज सांगे अमुप या शब्दाचा अर्थ भरपूर भरपूर यज्ञ केल्याचं पुण्य भरपूर योग केल्याचं पुण्य भरपूर तप केल्याचं पुण्य ज्याने होतं त्याचं नाव नाम आहे काय योग किती योग केल्यानंतर मला सांगा समाधी अवस्था योगाचं महत्व काय योगाचं फल काय तर योगाचं फल आहे अंतःकरणाची शुद्धी चित्ताची स्थिरता योगाचं फल आहे मग ते नामस्मरणाने होतं का मग ते नामस्मरणाने चित्ताची स्थिरता होते चित्ताची शुद्धी होते म्हणून योगाचं फल सुद्धा नामस्मरणाने मिळतं कारण 3 प्रकारचे अंतःकरण